नमस्कार मंडळी, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हे दोन्ही सण म्हणजे आनंदाचे, प्रेमाचे आणि अर्थातच गोडधोडाचे सण. त्यामुळे या खास सणांसाठी काहीतरी वेगळं, स्वादिष्ट आणि शक्यतो घरच्या घरी बनवलेलं गोड आपण नक्कीच करायला हवं. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी कमी साहित्यामध्ये, कमी वेळात आणि अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणारी गुळाच्या पाकातली मौसूत नारळवडी. ही नारळवडी चवीला इतकी सुंदर लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वडी अगदी मऊ आणि सॉफ्ट होते. अगदी आपल्या घरातील वयस्कर मंडळींनाही सहज खाता येईल इतकी ही वडी मऊ होते. आजकाल बाजारातील मिठाईमध्ये भेसळ होण्याच्या बातम्या आपण वारंवार ऐकत आहोत. त्यामुळे सणासुदीला बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा ना घरच्या घरी स्वच्छ, ताजी आणि आपल्या हाताने बनवलेली मिठाई करणं हा नक्कीच उत्तम पर्याय आहे. आणि ही नारळवडी तर त्यासाठी अगदी परफेक्ट आहे. तर चला अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या खास गुळाच्या पाकातल्या नारळवडीच्या रेसिपीला. या रेसिपीसाठी आपल्याला अगदी मोजकंच साहित्य लागणार आहे. ते मी मोजमापासाठी एकच वाटी वापरली आहे आणि संपूर्ण रेसिपीमध्ये हेच प्रमाण पाळणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम मी घेतला आहे 4 वाट्या ओला नारळाचा किस. इथे 4 वाट्या म्हणजे सपाट 4 वाट्या घ्यायच्या आहेत. वाटीमध्ये नारळ घट्ट दाबून भरायचा नाही. आता या 4 वाट्या नारळासाठी मी घेतला आहे 2.5 वाटे गूळ. गुळाचं प्रमाण या रेसिपीमध्ये खूप महत्त्वाचं आहे, कारण योग्य प्रमाणात गूळ घेतला तर नारळाला छान बाइंडिंग मिळतं आणि वडी व्यवस्थित सेट होते. गूळ खूप कमी घेतला तर वडी व्यवस्थित बांधली जात नाही आणि कापताना ती फुटण्याची सुद्धा शक्यता असते. मी ते काळा गूळ वापरलेला आहे. तुमच्याकडे चिक्कीसाठी वापरतात असा गूळ असेल तर तोही वापरू शकतात, त्याने सुद्धा छान बाइंडिंग मिळते. गूळ मी सुरीने बारीक करून चिरून घेतलेला आहे. तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता. त्याशिवाय आपल्याला लागणार आहे साधारण 1 चमचा वेलची पावडर आणि नारळ भाजण्यासाठी 2 ते 2.5 चमचे तूप. बस इतकंच साहित्य. आता रेसिपीची सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया सुरू करूया. इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे. तुम्ही नॉनस्टिक कढईमध्ये ही वडी बनवू शकता. कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तूप घालून ते गरम करून घेऊया. तूप गरम झालं की त्यामध्ये आपला ओला नारळाचा किस घालायचा आहे. आता नारळ आपल्याला मध्यम ते मंद आचेवरती छान भाजून घ्यायचा आहे. गॅस अजिबात मोठा ठेवू नका, कारण नारळ पटकन भाजतो आणि खाली लागण्याची शक्यता असते. साधारण 3 ते 4 मिनटं नारळ छान परतून घ्या. नारळाला तुपाचा सुंदर सुगंध आला आणि तो हलकासा खरपूस भाजला गेला की आपली वडी आणखी स्वादिष्ट लागते. इथे लक्षात ठेवा, नारळाचा रंग खूप बदलायचा नाही. फक्त त्यातील अतिरिक्त ओलावा कमी होईल आणि नारळ हलकासा भाजला जाईल इतपतच तो भाजायचा आहे. साधारण 3 ते 4 मिनिटात नारळ छान भाजून झालेला आहे. आता हा नारळ कढईतून एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडासा बाजूला ठेवूया. आता त्याच कढईमध्ये बघा आपला बारीक केलेला आपण गूळ घालूया. गुळामध्ये मी फक्त 2 चमचे पाणी घातलेलं आहे. इथे पाणी खूप जास्त घालायचं नाही, कारण आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे. गूळ विरघळवून पातळ करायचा नाही. गॅस मध्यम ते मंद ठेवून गूळ सतत हलवत राहायचं आहे आपल्याला. साधारण 1 मिनिटातच गूळ छान वितळायला सुरुवात होते. आता बघा गुळाला छान फेस यायला सुरुवात झाली आहे आणि इथून पुढची स्टेप या रेसिपीसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण पाकाची योग्य स्टेज आली ना तरच आपली नारळवडी मऊ, सॉफ्ट आणि व्यवस्थित सेट होणार आहे. पाक जास्त आटवलात तर वडी कडक होऊ शकते आणि पाक कमी राहिला तर वडी व्यवस्थित सेट होणार नाही. म्हणून पाकाची योग्य स्टेज कशी ओळखायची आणि त्यामध्ये भाजलेलं नारळ नेमका कधी घालायचा हे मी पुढे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. पाकाची योग्य कन्सिस्टन्सी आली की त्यामध्ये आपण बाजूला ठेवलेला भाजलेला नारळ घालूया. नारळ आणि गुळाचा पाक छान एकजीव होईपर्यंत मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालूया. वेलची पावडर या नारळवडीला खूप सुंदर सुगंध आणि चव देते. आता हे मिश्रण कढई सोडायला लागलं आणि एकत्र येऊन घट्ट गोळ्यासारखं दिसायला लागलं की गॅस बंद करायचा आहे. लक्षात ठेवा, इथे मिश्रण खूप कोरडं होईपर्यंत शिजवायचं नाही, कारण आपल्याला मौसूत नारळवडी बनवायची आहे. आता एका ताटात किंवा ट्रेला असं हलकंसं तूप लावून घेऊया. मी ते बटर पेपर घातलेलं आहे ताटामध्ये. त्यामध्ये हे गरम मिश्रण काढून घेऊया. आता चमच्याच्या किंवा वाटीच्या मदतीने हे मिश्रण हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला वडी किती जाडीची हवी आहे त्या प्रमाणातच तिची जाडी ठेवू शकता. आता वरून हलकंसं दाबून पृष्ठभाग एकसारखा करून घेऊया. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावर सुरीने आपल्या आवडीनुसार चौकोनी आणि डायमंड आकाराच्या वड्या कापून घ्या. आणि बघा मंडळी, किती सुंदर, मऊसूत आणि एकदम छान सेट झालेल्या आपल्या गुळाच्या पाकातल्या नारळ
नारळ वड्या तयार झालेल्या आहेत. रंगही किती सुंदर आले आहे आणि वेलचीचा सुगंध तर अप्रतिम. वड्या चवीला गोड, नारळामुळे मस्त स्वादिष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी मऊ लागतात. वर्ण मी थोडीशी गार्निशिंग साठी आणि छान दिसण्यासाठी फक्त पिस्ताचे छोटे छोटे काप करून घातलेले आहेत, स्प्रेड केलेले आहेत. किती मस्त दिसत आहेत ना. आणि बघा, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनासाठी घरच्या घरी बनवण्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि चव मात्र एकदम अप्रतिम. तुम्हीही या सणाला ही नारळवडी नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशा सोप्या स्वादिष्ट घरगुती रेसिपींसाठी प्रतिमाज किचन हॅपीनेसला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.